नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक प्रेरणा या चॅनेलमध्ये। आजचा विषय प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करणारा आहे। स्वप्न आणि वास्तव यात खूप अंतर असतं। हो, आपण सगळे स्वप्न पाहतो, मोठं होण्याचं, यशस्वी होण्याचं, श्रीमंत होण्याचं, प्रेम मिळवण्याचं, समाजात नाव कमवण्याचं। पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलाय का? मी स्वप्न जगतोय की स्वप्नात जगतोय? मीही खूप स्वप्नात जगलो, मनात मोठमोठ्या कल्पना बांधल्या, डोळे बंद करून भविष्य रंगवलं। पण डोळे उघडले तेव्हा वास्तव वेगळंच होतं। आणि जेव्हा वास्तवाची जाणीव झाली तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली होती। लोक खूप पुढे गेले होते आणि मी खूप मागे पडलेलो होतो। मित्रांनो, स्वप्न बघणं चुकीचं नाही, पण फक्त स्वप्नात जगणं ही आयुष्याची सर्वात मोठी चूक आहे। स्वप्न म्हणजे दिशा, पण वास्तव म्हणजे प्रवास। तुम्ही कधी पाहिलंय का? एखादा विद्यार्थी रोज IAS होण्याचं स्वप्न बघतो। तो स्वतःला ऑफिसमध्ये बसलेला पाहतो, लोक त्याला सलाम करतायत अशी कल्पना करतो। पण अभ्यास करतो का? दररोजची शिस्त पाळतो का? त्याग करतो का? ते मात्र नसतं। स्वप्न जितकं मोठं तितकी मेहनत दुप्पट लागते। आपण सोशल मीडियावर लोकांचं यश पाहतो, त्यांची गाडी पाहतो, घर, लाईफस्टाईल पाहतो आणि स्वतःला तसं आयुष्य हवं असतं। पण त्यांच्या संघर्षाची कथा पाहत नाही। स्वप्न पाहणं सोपं आहे, वास्तव बदलणं कठीण आहे। आणि मी काय केलं? मी स्वप्न रंगवण्यात इतका व्यस्त होतो की वास्तव बदलण्यासाठी लागणारी पावलं टाकायलाच विसरलो। वेळ निघून जातो आणि वेळ कोणासाठी थांबत नाही। तुम्ही आज 20 वर्षाचे असाल किंवा 25 किंवा 30, पण एक दिवस अचानक जाणवतं, अरे मी काय केलं आतापर्यंत? ही जाणीव खूप वेदनादायक असते, कारण स्वप्न अजूनही मोठी असतात, पण ऊर्जा कमी झालेली असते आणि आत्मविश्वास तुटलेला असतो। मित्रांनो, स्वप्न आणि वास्तव यामधला फरक फक्त एका गोष्टीने भरून निघतो, ती म्हणजे कृती। कृतीशिवाय स्वप्न म्हणजे फक्त कल्पना। आपण बऱ्याचदा म्हणतो, एक दिवस मी मोठं काहीतरी करणार, पण तो एक दिवस कधीच येत नाही, कारण तो एक दिवस आजपासून सुरू व्हायला हवा। मी मागे पडलो कारण मी सुरुवात उशिरा केली। मी वाट पाहत राहिलो, योग्य वेळ येईल, योग्य संधी मिळेल, लोक साथ देतील, परिस्थिती बदलेल, पण आयुष्यात योग्य वेळ तयार करावी लागते, ती आपोआप येत नाही। तुमचं स्वप्न जर खूप मोठं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला बदलावं लागेल, तुमच्या सवयी बदलाव्या लागतील, तुमच्या मित्रपरिवारात बदल करावा लागेल, तुमची वेळ वापरण्याची पद्धत बदलावी लागेल। स्वप्न आणि वास्तव यात अंतर का असतं माहीत आहे का? कारण स्वप्नात अडथळे नसतात, पण वास्तवात अडथळे असतात। स्वप्नात आपण थकत नाही, पण वास्तवात आपण दमतो। स्वप्नात सगळे आपल्याला सपोर्ट करतात, वास्तवात बरेच लोक आपल्यावर हसतात। पण जो माणूस या सगळ्याला सामोरा जातो तोच स्वप्न वास्तवात उतरवतो। मागे पडल्याची जाणीव खूप कठीण असते, पण तीच खरी सुरुवात असते, कारण जाणीव म्हणजे जागृती आणि जागृती म्हणजे परिवर्तनाची पहिली पायरी। आज जर तुम्हाला वाटत असेल की वेळ निघून गेली, तर लक्षात ठेवा, श्वास चालू आहे तोपर्यंत संधी संपत नाही। तुम्ही 40 वर्षाचे असाल तरी सुरुवात करू शकता, 50 वर्षाचे असाल तरी नवीन दिशा घेऊ शकता। प्रश्न वयाचा नाही, प्रश्न मानसिकतेचा आहे। स्वप्नात जगणं थांबवा, वास्तवात लढायला सुरुवात करा। आजपासून एक नियम करा, दररोज आपल्या स्वप्नांसाठी किमान एक ठोस कृती करायची। फक्त विचार नाही, फक्त योजना नाही, तर कृती। आणि हो,
स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा प्रवास वेगळा आहे, तुमची गती वेगळी आहे. कोणी तुमच्यापेक्षा पुढे गेले म्हणजे तुम्ही हारलात असं नाही. तुम्ही तेव्हाच हारता जेव्हा प्रयत्न करणं सोडता. आज या क्षणी निर्णय घ्या, मी आता स्वप्नात नाही जगणार, मी वास्तव बदलणार. हो, सुरुवात छोटी असेल, हो लोक हसतील, हो अपयश येईल, पण प्रत्येक अपयश तुम्हाला मजबूत करेल. आणि एक दिवस जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्ही म्हणाल, मी उशिरा सुरुवात केली पण थांबलो नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वप्न बघा डोळे उघडे ठेवून, भविष्य रंगवा पण वर्तमानात मेहनत करा. मोठा विचार करा पण छोट्या पावलांनी चालायला सुरुवात करा. वेळ निघून गेली असं वाटत असेल तर तीच तुमची जागृती आहे. आजपासून नवीन सुरुवात करा, कारण अजूनही उशीर झालेला नाही. स्वप्न आणि वास्तव यामधलं अंतर तुमच्या निर्णयाने कमी होऊ शकतं. आज निर्णय घ्या आणि लक्षात ठेवा, जो जागा होतो तोच पुढे जातो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.